तुझी सेवा करीन मनोभावे वो, कृपया न बोलता पुढे सांग. माझे मन गोविंदी रंगले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो. बोलू नका. पंढरीचे दैवते विठ्ठल. पुरुष मंडळी बाप रखुमादेवी वरू विठ्ठले, चित्त चैतन्य चोरून नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो. पंढरीचे दैवते विठ्ठले वो. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रंगा येई वो ये. रंगा येई वो ये. रंगा येई वो ये. रंगा येई वो ये. रंगा
कर जोडून या पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल। परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते। श्रवणाच्या मिसे बैसावे यवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे, अशा जीवनाचं सर्वांगीण परिपूर्ण कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन कीर्तनाच्या माध्यमातून घडावं, या अतिशय परिशुद्ध आणि अतिशय उदात्त हेतूनी आपण सर्व मंडळी या उत्सवामध्ये, या सोहळ्यामध्ये आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी आहात। माझ्या परम भाग्याने आजची सप्तम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आहे। सगळ्यात सुरुवातीला परब्रह्म स्वरूपातले सर्व श्रोतृवर्ग, आबालवृद्ध, माझी तरुण भावंड मंडळी, पितृतुल्य मातृतुल्य भगिनीतुल्य सर्वच वर्ग, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। अतिशय पर्वकाळ पवित्र असा श्रावण मास आणि या श्रावणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याप्रमाणे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा महोत्सव, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान असलेले ब्रह्मलीन सद्गुरू महारू आबा महाराजांच्या पवित्र अशा प्रेरणेने, पवित्र अशा मार्गदर्शनाने हा उत्सव, हा सोहळा चालू होतोय। आणि महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या मांदियाळीत आज आपल्या सगळ्यांची लेक म्हणून, आपल्या सगळ्यांची बहीण म्हणून आज कीर्तनाच्या सेवेला उपस्थित आहे। अतिशय सुंदर, अतिशय पवित्र आणि अतिशय मांगल्यमय वातावरण आहे। आमच्या या सगळ्या सोहळ्याचं नियोजन एक महिला सांभाळते, याचा मला जास्त अभिमान आहे, त्याचं मला जास्त कौतुक आहे। आमच्या वैष्णवीताई, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। सुंदर असं नेतृत्व, सुंदर संयोजन, आयोजन, इतक्या गोड पद्धतीने आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात। 7व्या दिवशीची कीर्तन सेवा उद्या 8वा दिवस आणि परवा उद्या जागर आणि परवा काला असं मिळून हा उत्सव, हा महोत्सव आपण साजरा करतो आहोत। माऊलींची समाधी सोहळा, माऊलींचा जन्म सोहळा 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने सबंध महाराष्ट्रभर ज्ञानोबारायांवर, तुकोबारायांवर प्रेम करणारी माणसं आम्ही, आमच्या रक्तामध्ये ज्ञानोबा तुकोबा आहेत। मी नेहमी म्हणते छत्रपती शिवाजी आहेत, छत्रपती संभाजी आहेत, म्हणून आज आनंदाने आपल्या सगळ्यांचं दर्शन घेते। कीर्तन सेवेसाठी, निरूपणासाठी घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा सगळ्यांच्या पाठांतरातला, सगळ्यांच्या परिचित असलेला 3च चरणांचा, खरं तर सेवेची मागणी करणाराच एक प्रकारचा अभंग आहे। विठ्ठल सप्ताहाच्या 7 दिवसांमध्ये नामपर प्रकरणापासून सुरू झालेली सेवा संतपर, उपदेशपर, भक्तपर, तत्वज्ञानपर, वेदांत या सर्व विषयांना परामर्श करत करत सप्ताहाच्या शेवटी भगवंताकडे मागणी मागायची पद्धत। उद्या काल्याचं जागराची सेवा असली तरी सुद्धा आज माऊलींनी मागितलेलं आगळं वेगळं एक मागणं अभंगाच्या माध्यमातून, या शब्दांची अर्थपूजा आपल्याला फक्त बांधायची आहे। त्या अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सेवेला आणि निरूपणाला सुरुवात करण्याआधी ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले, आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला, अशी या क्षेत्रातली नामवंत, दिग्गज आणि सर्वतोपरी माझ्यापेक्षा मोठी असलेली मंडळी आपल्या सगळी आजूबाजूला आहेत। किती जणांच्या नावाचा उल्लेख करू असं झालंय, पण तरीसुद्धा ज्यांच्यामुळे आज मी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलाय, वैष्णवीताई तर आहेत, त्यांच्यासाठी आपण कौतुक केलं। सोपं नाही आहे, कीर्तन एक दिवस येऊन करून जाणं सोपं आहे, इथं महाराज कीर्तनकार मंडळीसुद्धा आहेत, पण सगळा आयोजन आणि नियोजनाचा घाट घालणं हे अत्यंत अवघड काम आहे। पण तरीसुद्धा ताईंचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक। ज्यांच्या माध्यमातून मी आज इथं आले असे आमचे नांदुर्डीकर गुरुजी,
मनापासनं ज्यांच्या मुखामध्ये वेद आहे आणि सगळ्यांच्या आदराचं प्रेरणेचं असं ते स्थान, मनापासनं गुरुजींना वंदन करते. त्यांच्या माध्यमातून आज या सप्ताह मंडळामध्ये किंवा आज या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद तुमच्या सोबतीने मलाही घेता आला. मनापासनं त्यांनाही नमस्कार करते. ज्यांच्या माध्यमातनं किंवा ज्यांच्याबरोबर आज आम्ही स्नेहभोजन किंवा अतिशय सुंदर अशा प्रसादाचा आस्वाद आम्हाला ज्यांनी दिला असे आमचे हरिभक्तीप्राण बापू मंडळ आणि सबंध मंडळ कुटुंबीय, भाऊ असतील, बापू असतील, सगळेच आमचे नाना बांडुरे असतील, मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. गोड संवादिनीची साथ, जातिवंत कलाकार कसा ओळखावा, काय असं आयुष्य घालवलं. मी बाकी काहीच बोलायची गरज नाही, पण काशीकर गुरुजी काळी एक की पांढरी दोन अशा ह्याच्यात चाललेलं, पण पांढरी दोन तर पांढरी दोन चालेल म्हणाले. 12 पट्ट्यात वाजवण्याची जी ताकद आहे ती कुठेही कचरत नाही, काही नाही. अतिशय सुंदर. आणि नाही तर आम्हाला स्केल चेंजर लागते, मग आम्ही ती पळवाट शोधतो. पण इतकं गोड वादन आहे. मनापासून गुरुजींना नमस्कार करते, वंदन करते. आणि या बाजूला बघितलं तर असं वाटलं माझं अख्खं कीर्तन आज ही व्यक्ती खाऊन टाकणार आहे. त्यामुळे मालेगावमध्ये मला वाटते एकदा सेवेचा योग आला होता आणि अतिशय नादब्रह्माची. बरं, त्यांना तुम्ही किती दाद द्या, त्यांचं तिकडे लक्षच नाही, ते त्यांच्या आनंदात आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना किती वाहवा करा किंवा तुम्ही किती टाळ्या वाजवा, त्यामुळे काही लोक त्यासाठी असतात, मला हे सांगायचं आहे. त्यामुळे देवाला आवडेल अशी सेवा आपली घडावी. आणि मृदंग या शब्दाचा अर्थच आहे मृत आहे ज्याचे अंग, असा तो मृदंग. का सांगितलं? निर्जीव चांबडा आहे. निर्जीव असून सुद्धा जो भजनात दंग आहे असा तो मृदंग आहे. पुढचं बोलायला लागेल, म्हणजे मी एवढंच बोलते, पुढचं समजून घ्यायचं आपण. निर्जीव चांबड्यातनं ध्वनी काढायचा आणि तो आपल्या हृदयाला हिलावून टाकायचा, यासाठी भगवत कृपा लागते. गोड नादब्रह्माची सेवा, गोड स्वरब्रह्म. आणि मी नेहमी म्हणते तसंच, नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र आलं की मग कीर्तनात परब्रह्म आल्याशिवाय राहत. कथा तुकोबरायांचं मागणं आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंत गुणाधीश आहे, कलेचा भोगता येतो. त्याचं नामसंकीर्तन, त्याचं लीला संकीर्तन आणि त्याचं गुणसंकीर्तन, या कीर्तन एका भक्तीमध्ये येतंय. कीर्तन, परवा एक वाक्य ऐकलं, कीर्ती आणि तन याच्या पलीकडे घेऊन जातं ते कीर्तन. म्हणून अशा पवित्र, अशा नवविधातल्या श्रेष्ठ भक्तीची उपासना आपण सगळी मंडळी करता आहात. माझ्या परमभाग्यानी स्वतःच्या कीर्तनाची सेवा असताना सुद्धा तिकडे न जाता आज आपल्या बहिणीसाठी इथं थांबलेत हरिभक्तीप्राण दिगंबर महाराज. मी मनापासून त्यांना सुद्धा वेगळा नमस्कार का करते, कारण एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या श्रवणासाठी सहसा नाही लाभत, पण तरीसुद्धा आज मोठ्या अंतःकरणाची माणसं आहेत सगळी आजूबाजूला. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. महाराजांची मुलगी आहे, काय नाव आहे? ज्ञानेश्वरी. तिचंही गाणं आपण थोडंसं ऐकूया. अतिशय सुंदर मंडळी, महाराष्ट्रातली ताकदीची गाणारी मंडळी आहेत. मधुकंस आणि मुलतानी असं काही होतं का? मधुवंती. बरं, असं ते 3 रागांचं काहीतरी मिक्स झालं, पण खूप गोड सेवा, खूप गोड चाल गायली. अतिशय सुंदर महाराज मंडळी, गोड सगळ्यांच्या साथीसह उत्तम अशी ध्वनी व्यवस्था. मला काहीच नाही सांगावं लागलं दादांना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. विणेकरी आमचे चोपदार, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करून सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल. आणि हे असं असतं बघा, जे सगळ्यात मुख्य माणूस आहे, स्वागतोत्सुक म्हणून आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री पोपटराव जेजूरकर आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत. असं असतं, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांनी फक्त लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, काम करायचं, सेवा करायची फक्त. पण तरीसुद्धा त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. सध्या इथे मला आज कुणीही सांगितलं नाही आमच्या नावाचा उल्लेख करा, आमच्या नावाचा. उलट ते आता नको म्हणतायत, नाही घेतलं तरी चालेल, आम्ही सेवेसाठी आहोत. पण काही मंडळी समोर चिठ्ठी देतात, म्हणजे अर्ध कीर्तन तेच असतं, तेच करावं लागतं. मग तर तसं नको. आणि आम्ही नावासाठी नाही, नामासाठी इथं आलोय. त्यामुळे ही जागा पवित्र आहे, हा धर्माचा मंडप आहे आणि ही भूमी इतकी पवित्र आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम, महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकाया नमस्ते नमस्ते.
भूमी आहे, आर्य भूमी आहे. आणि इतक्या पवित्र अशा संस्कृतीमध्ये सणांचा, उत्सवांचा, व्रतवैकल्यांचा हा पर्वकाळ आहे. आमच्या महिला वर्गासाठी हा आनंदाचा महिना आहे. आमच्याकडे रक्षाबंधन आता आलं आहे, काही नाही का, उद्याच परवाच नागपंचमी झाली, काहींकडे मंगळागौर असते. सगळे सोहळे आपण या श्रावणामध्ये आयोजित करतो. भारतीय संस्कृतीप्रती भारतीय सगळा समाज बांधला जातोय त्या सणांनी आणि उत्सवांनी. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पर्वकाळ आहे. श्रावणधारा बरसतायत आणि या पर्वकाळावर बघता बघता म्हणजे 1, 2 आणि 3रं वर्ष या उत्सवाचं, या महोत्सवाचं आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं, ही परंपरा 100 वर्ष पुढच्या पिढीने चालवावी अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या नारदांच्या गादीवरनं देते. 3रं वर्षच नव्हे तर 300 वर्षाची मोठी परंपरा या उत्सवाला लाभावी. आणि हा मारुतीराय दास्य भक्तीचं अत्यंत श्रेष्ठ असं उदाहरण आहे. त्यामुळे भक्ती कशी करायची, सेवा कशी करायची हे सांगण्याकरता आज ज्ञानोबरायांच्या अभंगाचा थोडासा स्पर्श आपल्या चिंतन स्पर्श करायचा आहे. माऊलींना काय म्हणायचं हे आपण नाही सांगू शकत, कारण ज्ञानोबराय ज्ञानियांचे शिरोमणी आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत, ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानोबराय. विश्वाचं आर्त ज्यांनी स्वतःच्या हृदयात सामावलं, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, असे ज्ञानोबराय. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणून या भूमीवरती ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्यांनी केलाय. 12व्या शतकामध्ये नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्ञानोबरायांचे शब्द घुमले. सच्चिदानंद बाबांनी ते लिहून काढले. बाबांनी लिहून काढले नसते, ज्ञानोबरायांनी शब्द मुखातून काढले नसते तर तुमच्या माझ्या घरात आज ज्ञानेश्वरी आली नसती. पुढच्या काळात संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केली नसती तर तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. म्हणून आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची सार्थ आणि समर्पक उत्तरं जर कुठं मिळतील तर ते कीर्तनात आणि संत वाङ्मयामध्ये. विठ्ठल माऊलींचा 750वा हा जन्मसोहळा आहे. आपण 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबरायांची ओवी प्राणपणाने जपतो. एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणून नामदेव महाराज आम्हाला सांगतायत की त्या आईप्रती, त्या माऊलीप्रती अशी संवेदना बाळगा की मी तिचं लेकरू आहे. म्हणून असं म्हणतं, जगात ज्याला आई नाही ना त्यांनी माऊलींकडे जायचं, आणि ज्याला बाप नाही, ज्याला पिता नाही त्यांनी तुकोबरायांच्या चरणावर जायचं. ज्ञानोबा तुकोबा आमचे आईबाप आहेत. विश्वाची माय झाली ना ज्ञानोबराय. आणि आज त्यांच्या सबंध वाङ्मयामध्ये मग ज्ञानेश्वरी असेल, जिला आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो. का हो भावार्थ दीपिका? माऊलींनी भाव जाणलाय, भाव. बरं, गीतेवर फक्त ज्ञानोबांनीच टीका नाही केली, गीतेवर टीका करणारे असंख्य मंडळी आहेत. गीतेवर पंत साहित्यामध्ये वामन पंडित नावाचे एक कवी होऊन गेले, त्यांनी टीका केली आणि गीतेवरच्या टीका भाष्याला नाव दिलं होतं यथार्थ दीपिका. म्हणाले त्या यथार्थ दीपिकेचा आता मुखपृष्ठ सुद्धा कुठं बघायला मिळत नाही, इतकी ती दुर्मिळ आहे. गीतेवरती अजून टीका कोणी केली? विनोबा भावे. त्यांच्या आई म्हणायच्या, विनू मला ती अवघड असलेली भगवद्गीता कळत नाही रे, मला जरा समजून सांग. आणि मग आईसाठी सेवाभावानी विनोबा भावेंनी गीतेवरची टीका लिहिली आणि तिला गीताई नाव दिलं. गीताई माय माझी, मी तिचा बाळ नेणता असं म्हणून गीताई माऊली म्हणाले आणि गीताई नावाने टीका केली. अजून सांगते, या स्वातंत्र्याच्या महोत्सवामध्ये, यज्ञामध्ये, भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी खूप मोठं बलिदान दिलं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत लेख ज्यांनी लिहिला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणारे लोकमान्य टिळक. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहिलं. पण एवढं सगळं जरी आमच्या आजूबाजूला असलं तरी आज महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरीच बसवली. याला कारण माऊलींची भगवद्गीता भावार्थ दीपिका म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट झाली आहे. विठ्ठल कारण माऊलींनी भावार्थ दीपिका का म्हटलं? भाव जाणला ज्ञानोबरायांनी, भाव. आणि म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे असं मी विधान करेन. भाव नुसती भक्ती अंतःकरणात असून उपयोग नाही, भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. सौभाग्यवती एखादी स्त्री सगळे अलंकार परिधान केलेत पण कपाळाला कुंकू नाही असं जर असेल तर भक्ती भावाशिवाय तशी दिसते. म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. त्यामुळे माऊलींनी भाव जाणला.
विश्वाचं आर्त विश्वाचं दुःख स्वतःच्या हृदयात घेतलं, जगाची माय होण्याचं भाग्य अनुभवलं. आणि एवढंच नाही, साक्षात महाविष्णूचा अवतार हो. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळिका प्रगटली असे. ती अक्षरे अक्षर आहेत कुठं? ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत, असं जर महाराज म्हणतात तर ते प्रत्येक अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. परतत्वाचा स्पर्श प्रत्येक अक्षराला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी उघडताना सुद्धा आईच्या मांडीवर आपण बसलो, इतक्या प्रेमाने उघडावी, इतक्या प्रेमाने एक एक पान उलगडावं. आपण नुसतीच पारायण करतो. मी कुणाची निंदा नाही करत आहे बरं का, पण का जुनी मंडळी म्हणायची पारायण का करायचं? देगलूरकर महाराज जुने म्हणायचे पारायण का करायचं, कुठपर्यंत करायचं? एकाने विचारलं, महाराज पारायण कुठपर्यंत करायचं? ते म्हणले नारायण भेटेपर्यंत. पारायण कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत नारायण भेटेल. पारायणाचा उद्देशच आहे नारायणाची प्राप्ती, जीवनाचा उद्देशच आहे भगवंताची प्राप्ती. कारण आपण काय करतो माहिती आहे, अखंड बोलत राहतो, ऐकायची तयारी नाही. हां, आज कुणी कुणाचं ऐकेन, आमचं भाग्य आहे 2 तास आपण आमचं ऐकताय, आमचं भाग्य. हे आमचं म्हणजे या गादीमुळे आमचं भाग्य आहे. अनादी काळापासून चालत आलेली ही परंपरा. नाही तर कुणी कुणाला विचारत नाही हो. आज लेकीच्या अंगावरून तुकडा वळून टाकावा तसं स्वागत माझं मंडळ कुटुंबियांनी केलंय. म्हणजे हे कशाचं भाग्य आहे? हे माझं नाही, हे ज्ञानोबा तुकोबांची ही पुण्याही आमच्या पाठीशी लागली. म्हणून आज इतकं प्रेम महाराष्ट्राचं आणि इतकं प्रेम आपल्या सगळ्यांचं मिळतं. हे संतांचे उपकार आहेत आपल्या सगळ्यांच्यावरती. आज आम्ही इथं जमलो बसलो, हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं नाही असं कुणीच समजू नका की मी कीर्तन केलं म्हणजे हे माझ्यासाठी आणि आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तनात चाल गायली, आम्ही कीर्तनात वाजवलं नाही. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझ्या हाती. तुझी या सत्तेने बस. वेद सुद्धा त्याच्या सत्तेने जर बोलतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती म्हणाल्या न इति तो कसा आहे कळतच नाही. मग त्याचं आम्ही गुणगान गाणारे कोण? आमच्या मुखातनं बोलतोय तो, आमच्या मुखातनं वाजवतोय तो, सगळंच करतोय. तुका म्हणे मज बोलवी तो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. आणि मग काय करते ही कथा? कीर्तन काय करतं? कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त सुखाचा अनुभव मिळतो. जगातली सगळी सुख इथं या मंडपात असतात बरं का. आपल्याला वाटतं सगळीकडं सुख आहे. सुख सगळीकडं नाही आहे. सुख फक्त कथेत आहे, कीर्तनात आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात
येतो, नाचतो, डोलतो, देव कीर्तनात समाधी लावून उभा राहतो. हे संतांचं म्हणणं आहे. मग आम्ही कोण कीर्तन करणार आहे? म्हणून मी श्रोत्यांना सुद्धा नेहमी सांगते, जेव्हा कीर्तनात आपण बसताना तेव्हा अत्यंत श्रद्धेने बसा. व्यवहारातला सगळा मोठेपणा गुंडाळायचा इथं आल्यानंतर आणि अत्यंत श्रद्धेने कीर्तनाला येऊन बसावं. त्यामुळं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानवान माणसाला मोक्षप्राप्ती. विठ्ठल. मग इथं आल्यानंतर मोक्ष कुठं कधी मिळतो? येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठंही जंगलात जायला संतांनी सांगितलं नाही, देहदंडन करायला सांगितलं नाही, काहीच नाही. नका करू म्हणाले. हे ज्ञानोबाराय स्वतः सांगतात. कीर्तनात फक्त येऊन बसलो आपण की येथे मोक्ष असे आयता. सध्या आयतं आपल्याला आवडतं की नाही? सगळं मोक्ष सुद्धा आयता म्हणतायत ज्ञानोबाराय आपल्याला मिळेल. कुठं? कीर्तनामध्ये. होय अंग हरिरूप ही भावना इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं, आपण नुसतं बोलतो, मिळवत काही नाही, ऐकत काही नाही. आपण नुसतं चालतो 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 पण पोचत कुठंच नाही. सगळे धावतायत बघा. आता जो तो धावतोय, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धावपळ चालू आहे. प्रत्येकाची अखंड धावपळ चालू आहे. मला काकांचं नाव काय सांगितलं मगाशी? संभेर. हां हां, रामहरी काका. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे खरं. आता सहज ते दिसले म्हणून आठवलं. कसं असतं, एक 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 ते मध्येच काहीतरी आठवतं आम्हाला. ठरवून काही नसतं ना हो. त्यामुळे आमची काही अशी स्क्रिप्ट आम्ही नाही तयार करत. त्यामुळे काकांनी सुद्धा आज खरं तर त्र्यंबकच्या दर्शनाला भोलेनाथांच्या आज खूप मोठी तयारी माझ्यासाठी त्यांनी केली होती. पण माझ्या भाग्यात खरं तर योग नव्हता. मी त्यांनाही नमस्कार करते. मी सांगत होते, आपण चालतो, नुसतं चालतो 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 पण पोहोचत कुठंच नाही. मग काय करायचं? पायानी चालतो, ती नुसता प्रवास होतो. तो पायानी चालल्यानंतर नुसता प्रवास होतो. पण ज्यावेळी आम्ही हृदयाने चालतो ना, तेव्हा ती तीर्थयात्रा होते, तेव्हा ती यात्रा होते. आम्ही बघतो, सगळं बघतो पण डोळ्यांनी बघतो ते फक्त दृश्य असतं आणि हृदयाने बघतो ते दर्शन असतं. मग देव कुठे बघायचा? देव हृदयाच्या डोळ्यांनी बघावा लागेल. डोळियांचा डोळा लेवविला जेणे, लावी आले लेणे स्वानंदाचे. डोळियांचा डोळा दावी आला जेणे. कृपा किती मोठी असते, भगवत कृपा, सद्गुरु कृपा किती मोठी असते. या चर्मचक्षूंना न दिसणारं ते अंतचक्षूंना दिसतं आणि मग जीवन परिपूर्ण झाल्याचा भाव एखाद्या साधकाला, भक्ताला मिळतो, अनुभूती प्राप्त होते, जी तुकोबरायांना मिळाली, जी ज्ञानोबरायांना मिळाली. समाधी हा शब्द बोलायला जितका सोपा आहे ना, तितकाच तो कठीण आहे. समाधी आपण पटकन म्हणून जातो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर मनाची टिकणारी अखंड प्रसन्नावस्था म्हणजे समाधी आहे, असं आमच्या पुरतं बोलूया. पण ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये जातात, निर्गुण परमात्म्याचा तत्वबोध घेतात किंवा निर्गुण परमात्म्याशी एकरूप होतात. आणि आम्ही आजपर्यंत संजीवन समाधीच्या गप्पाच मारत बसलो नुसत्या. आम्ही त्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही, कारण संजीवन समाधी घेणारे फक्त ज्ञानोबराय, फक्त ज्ञानोबराय. मग ती समाधी उखडून बघण्याचा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केला. ज्यांचा भाव कमी पडला त्यांनी ज्ञानोबराय 1 की 2 अशाही चर्चा केल्या. म्हणाले 16 वर्षात एवढं होऊच शकत नाही. मग ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबराय वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे. हे ज्यांच्या बुद्धिमत्तेची मला असं वाटतं मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढावी, त्यांचा विचार असा असतो. पण आमचा भाव समृद्ध असेल ना तर आम्हाला कळतं साक्षात ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे, कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा
साधकांचा माय बाप दर्शन हरिता दर्शन मात्र नुसतं दर्शन जरी झालं ना ज्ञानोबरायांचं तरी आमचं हृदय हे लावून निघतं बघा. अर्धून मिलित नेत्र आहे माझ्या ज्ञानोबरायांचे. समाधीला नुसतं पाहिलं आणि निष्ठावंत एखादा वारकरी ज्यावेळी समाधीजवळ जातो माझी माऊली म्हणून मिठी मारतो तेव्हा हृदय गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच माऊली म्हटलं तरी आमचं हृदय अंतःकरण हेलावतं. आणि जर हेलावत नसेल हृदयाला पान्हा फुटत नसेल तर आम्ही माणूस नाही. कारण एका हरिपाठासाठी एका ज्ञानेश्वरीसाठी अमृतानुभवासाठी चांगदेव पासष्टीसाठी असंख्य विरहिण्या असंख्य अभंग या सगळ्यासाठी 1000 वेळा ज्ञानोबरायांचे पाय पकडले तरी ते कमी ठरणार आहेत. एवढे उपकार आहेत आमच्यावरती ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे. या सबंध वाङ्मयातून सबंध महाराजांची गाथा असेल नाथांचं भागवत समर्थांचं दासबोध मनोबोध हरिपाठ या सगळ्याच वाङ्मयातनं तुम्हाला मला एक सुंदर असं पथप्रदर्शन केलं. कारण अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाला कधी जाईल. मी एक प्रश्न विचारून चिंतनाला आपण सुरुवात करूया. काय जीवाची दशा काय असली पाहिजे. जीव पूर्णत्वाला कधी जातो. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. जागे आहेत ना सगळे. हा नदीचं मूळ स्वरूप काय आहे. म्हणजे जिथून नदी येते हा ते नदीचं मूळ स्वरूप. आपलं मूळ स्वरूप काय. हा जीव कुठून निर्माण झाला. शिवापासून. मग आपलं मूळ स्वरूप शिवतत्व आहे. हां आई वडील हे व्यवहारात आहेत पण आपण मूळ आपला सगळ्यांचा बाप तो आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मोठा आहे. तो जगतचालक आहे. जगाचा बाप आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. अनेकांना प्रश्न पडले होते. शास्त्रज्ञांनी शोध लावले. आकाशामध्ये एकच आकाशगंगा आहे असं एक शास्त्रज्ञांना वाटलं. नंतर शोध लावत गेले तेव्हा असं वाटलं नाही 2 आकाशगंगा आहेत. काहींना वाटलं नाही 3 आहेत. काहींना वाटलं 4 आहेत. अजून शोध लावत गेले आणि त्यांना कळेच ना. म्हणाले असा अनंत आकाशगंगा आहेत. इन्फिनिट असंख्य आकाशगंगा आहेत. आणि तो जो अनंत शब्द आमच्या तुकोबरायांनी वापरला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ज्या आकाशगंगा आपण अनंत म्हणतो आमचं विज्ञान आमचं भूगोल आम्हाला सांगतं ती अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेला तो भगवंत. ती अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. सहस्त्र शीर्षा सहस्राक्ष असा भगवंत आहे. किती मोठा आहे. अनंत बाहू दरवक्त नेत्रम विभूती योग सांगतो भगवंतांचा. पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि सर्वेश्वर विश्वरूपम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला आदी नाही अंत नाही मध्य नाही असा मोठा भगवंत. मग त्याचा शोध लावायचा असेल तर या जीवाला त्या शिवापर्यंत परत एकदा प्रवास करावा लागेल. आणि मग ही जन्ममरणाची येरझार आहे ना ती संपेल. आम्ही नुसतेच फिरतोय. संसार या शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. उपजणे आणि निमणे या नाव संसार. उपजणं म्हणजे काय. जन्माला येणं. निमणं म्हणजे जाणं. नुसतंच येतोय. किती वेळा जन्मा यावे नुसती फजिती करतोय आपणच आपली स्वतःची. त्यामुळे अशी फजिती आपली होऊ नये याकरता संतांना आपली तळमळ वाटली. म्हणून आमच्या जीवनाचा एक सुंदर मार्ग त्यांनी दिला. सुंदर जीवन दिशा दिग्दर्शन केलं. मी म्हटलं नदीचं मूळ स्वरूप काय आहे. आपल्याला आपलं विज्ञान आपलं भूगोल आपल्याला सांगतं की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणाने वर जाते. हां आणि हळूहळू त्या वाफेचे ढग तयार होतात. ते ढग थंड प्रदेशामध्ये आले की मग त्यातून पर्जन्यवृष्टी होते. तो पडणारा पाऊस पुढं ओहोळ डोंगरातून काड्या कपारींमधून वाहत सपाट प्रदेशावर येतो आणि तिची बनते नदी. ती नदी परत जाऊन मिळते तू का मने गंगा सागर
माया उर्मी एकमय. एकमय. कुठे जाते नदी? समुद्राला जाऊन पोहोचते आणि एकरूपत्व पावते. नदीचं मूळ स्वरूप म्हणजे समुद्र. तसं या जीवाचं मूळ स्वरूप आहे ते शिवतत्व. जीव शिव दोनी जीव शिव दोनी एक रूप झाले. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. जीवाशिवाचं ऐक्य ज्यावेळी संतांनी अनुभवलं त्यावेळी मी म्हणजेच देव आहे असा अनुभव संतांना प्राप्त झाला. आणि हा अनुभव ज्ञानोबरायांनी घेतला. भूतत्वाशी एकरूप झाले. विठ्ठल 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 तरी आपलं शांततेत चाललंय. बरं आहे हां. असं माऊली म्हणतात आम्हाला मूळ स्वरूपामध्ये पोहोचायचं आहे. बरं, मग त्याकरता उपास्य देवता निवडली विठ्ठल रखुमाई. जे जगाचा बाप आहे, जगाची माय आहे, पांडुरंग परमात्मा विटेवर 28 युगांपासून तिष्ठत उभे आहेत. त्या पंढरीनाथाला आपलंसं केलं. हां, ज्ञानोबरायांनी इतकं आपलं केलं की तो पांडुरंग परमात्मा जीवीचा जिवलक झाला ज्ञानोबरायांच्या. हां, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. त्यामुळे भगवान परमात्म्याला आपलं म्हटलं आणि तो जीव त्या शिवाशी एकरूप होण्याकरता कटिबद्ध झाला, सिद्ध झाला. आणि मग जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरणी अजूनी कान ये. लढा लागला त्या चैतन्याचा. त्यामुळं चित्ताला मिळणारी चैतन्याची अत्यंत सुंदर अनुभूती माऊली घेतात. शेवटचं चरण घ्या. देवी वरू विठ्ठली ओ. देवी वरू विठ्ठली ओ. भैरवी घेतली. मी अनेकांना वाटलं झालं कीर्तन, अजून तर 10:30. मला 12पर्यंतची परवानगी आहे. तुम्ही मला म्हणायचं नाही वाजली की 12 परत. त्यामुळे मला आज पूर्ण परवानगी आहे.
पण तरीसुद्धा 12 वाजतील एवढं कीर्तन नाही करणार, काळजी करू नका. पण मला प्रवेश तिकडून दिसला, मला नाही कळलं कसं काय, म्हणून म्हटलं शेवटचं चरण घेऊया. चित्त चैतन्य चोरून नेले, त्या चित्ताला त्या चैतन्याचा लळा लागला पाहिजे. आम्हाला भगवंताची आवड लागली पाहिजे, जी माऊलींना लागली. आणि ज्ञानोबरायांनी किती आस करावी त्या चैतन्याची, किती आर्ततेने त्याला बोलावावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग. इतकी आर्तता, इतका विरह भगवंताविषयी आपल्याला वाटतो का? प्रश्नचिन्ह. नाही. आपण आपल्या घरच्यांची वाट बघतो, आपण आपल्या परमप्रिय माणसाची वाट पाहतो, पण देवाची वाट नाही पाहत. माऊलींनी विरहिण्या लिहिल्या. आर्त भगवंताचा विरह सहन नाही झाला, त्या चैतन्याची अनुभूती घेण्याकरता हा जीव तळमळला. आणि मग नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी, गरुड वाहना गंभीरा, ये गा दातारा, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला. इतकी वाट बघावी, इतकी वाट बघावी. आणि मग एखाद्या वेळी तो भगवंत असा एखाद्या सुगंधाच्या रूपाने यावा. गोकुळातल्या गोपींना भास व्हायचे तसे. कुणाचे हो? कृष्ण परमात्म्याचे. अचानक एखादा सुगंध यायचा आणि वाटायचं गोकुळात परत कृष्ण आला की काय. मग एखाद्या विरहिणीने, एखाद्या गवळणीने म्हणावं की माझा भगवंत कसा आला. अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. मी म्हणे गोपाळ आला गे माये, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. किती भगवंताची आस असावी, आपल्याला तशी आस नसते. आता हे फक्त बोलायला सोपं आहे, पण रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं की देव कधी भेटेल, देवाची वाट कशी बघायला पाहिजे, किंवा देवासाठी किती तळमळ असली पाहिजे, आणि देव कशाने प्राप्त होईल. रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्याला घेऊन गेले गंगेच्या काठी पाण्यामध्ये, आणि जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी यावं इतक्या खोलपर्यंत नेलं. त्याचं डोकं असं घेतलं आणि पाण्यात बुडवलं. शेवटी नाकातोंडात पाणी जाऊन तो त्यांचा शिष्य गुदमरायला लागला, जीव तडफडायला लागला. त्यावेळी म्हणला, ठाकूर मला मारता की काय, मरेन मी. त्यांनी हात सैल केला आणि म्हणाले, श्वासासाठी जितका तडफडलास तितका देवासाठी ज्या दिवशी तडफडशील त्या दिवशी देव भेटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शिवाला भेटण्याची जीवाची किती ओढ असली पाहिजे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. आणि म्हणून संजीवन तत्वाचा स्पर्श माऊली घेतात. नामा म्हणे माझा बाप समाधिस्थ, नामा म्हणे माझा बाप, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींची समाधी ही भल्या भल्यांनी, नामदेव महाराजांनी तर अख्ख्या समाधीचं वर्णन केलंय. सकल संतांनी आज आम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र म्हटलं तरी काय ज्ञानोबरायांनी मिळवलं. 16 वर्षाच्या लेकराला जगाने काय दिलं, पण अमृताची संजीवनी उतू घालवली या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये. महाराष्ट्र सारस्वताला इतकं सुंदर मराठी भाषेचं अलौकिक देणं देऊ केलं ज्ञानोबरायांनी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्या माय मराठीचा गौरव ज्ञानोबराय करतात 750 वर्षापूर्वी, ती माय मराठी. आज आपण माऊलींची ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा अभंग घेतला की आमचा ऊर अभिमानाने भरून आला पाहिजे. येत नाही ही वेगळी गोष्ट आहे. आमच्या इथल्या नवीन पिढीने संतांचे ग्रंथ हातात घेतले पाहिजेत. मी नेहमी एक विधान करते,
जीवन जगण्याची कला शिकण्याकरता कुठेही जायची गरज नाही. सगळ्यात मोठे काउन्सिलर जर कोणी असतील, समुपदेशनाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या संतांनी केलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या ग्रंथांमध्ये आहेत. किती आर्ततेने त्या भगवंताला बोलवावं आणि हळूच ती एखादी गोपी विरहिणी भगवंतांना पाहण्याकरता जाते. चाचरती चाचरती बाहेरी निघाले आणि अचानक तो दिसला की ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. इतका भगवंताचा लळा लागावा आणि मग या चित्ताला त्या चैतन्याचा अनुभव मिळावा. आता आम्ही सगळी सामान्य माणसं आहे. एवढ्या मोठ्या अवघड शब्दामध्ये आम्हाला कसा परमार्थ कळायचा? आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, आम्हाला अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. थोडंसं उलटं तेच शब्द आहेत, काय बोलले वेगळं. त्यामुळे आमचा अर्थार्जनासाठी जगणं जास्त चालू आहे, अर्थपूर्ण जगण्याकडं कल कमी आहे. आम्हाला संतांनी अर्थपूर्ण जगायला शिकवलंय. जीवनाचा अर्थ मिळाला पाहिजे, जीवनाची कला आम्हाला सापडली पाहिजे. काही चेहऱ्यांकडे बघितलं तर आपण कपड्याला इस्त्री करतो इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, बघायचं नाही, इकडे तिकडे बोलायचं नाही, काहीच कुणाशी घेणं देणं नाही, अशी माणसं असतात. चेहरा बघावा तर चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. मी इथलं सांगत नाही, इथं सगळ्यांचे छान प्रसन्न चेहरे आहेत. आमचं ठरलंय, म्हणजे आम्ही पुणेकर माणसं आहे, त्यामुळे इकडचं तिकडे सांगू फार तर, पण इथलं इथं नाही सांगायचं. पुण्यातल्या काही गोष्टी इकडे सांगायच्या. माऊलींनी अहो आमच्या पुण्याचा गौरव केलाय, पुण्याची गणना कोण करी. वाटलं काय तुम्हाला? तुम्ही जागे आहेत ना? काय म्हणले ज्ञानोबराय? पुण्याची गणना कोण करी. तसं काही डोक्यात ठेवू नका. माऊलींनी तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोण करेल जेव्हा आमच्या मुखात हरिनाम असेल असं वर्णन केले हरिपाठामध्ये. त्यामुळे या सबंध वाङ्मयातून माऊलींनी आम्हाला आजचा जो अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय ना, अभंग 3च चरणांचा जरी असला ना तरी सुद्धा अभंगाचा आवाका अर्थकक्षा खूप मोठी आहे, खूप. ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. विश्व माऊली आहे ना, ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. पण अभंग सोडवता येत नाही. तुम्ही म्हणाल मग काय करताय तुम्ही आता? अभंग सुटूच शकत नाही. मी नेहमी एक विधान करते की अभंग सुटला तेव्हाच म्हणता येतं जेव्हा कीर्तन करता करता देह पडला. अभंग सुटत नाही. माऊलींना काय म्हणायचंय, तुकोबरायांना काय म्हणायचं, आम्ही काय सांगणार अल्पवाणीनी, काय सांगणार शब्दांची बाष्कळ बडबड. पण फक्त आपण त्या चिंतन स्पर्श किंवा त्या अभंगाच्या अर्थाची आपण पूजा बांधायची. म्हणून कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन सगळ्यांनी मिळून करायचं असतं. कीर्तन सगळ्यांचं असतं बरं का. म्हणून कीर्तनामध्ये फक्तच एका कुणाला वर्गाला स्थान नाही. यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर सगळ्यांचे आहे यथा अधिकार. सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं. आणि या महाराष्ट्र भूमीचं संचित असं आहे, महाराष्ट्र संत मांदियाळीमधल्या प्रमुख स्त्री संत मालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या जनाबाई आईसाहेब. कीर्तनातला अधिकार एवढा मोठा होता. आज या काळामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही यावर चर्चा चालल्यात. पण त्या काळामध्ये आमच्या जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन रंगतं त्यावेळी चाल कुणी म्हणायची हा अधिकार वाणीने नामदेव ज्ञानदेवांना सांगतात. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, असा अधिकार आहे जनाबाईंचा, असा अधिकार आहे आमच्या संत मांदियाळीचा. त्यामुळे अशा चित्ताला चैतन्याचा अमृत तत्वाचा जर स्पर्श आमच्या चित्ताला लाभायचा असेल तर भगवंताकडं आम्हाला काय मागावं लागेल? कारण ही अनुभूती देणारा भगवंतच आहे. मग त्याच्याकडे आम्हाला काय मागावं लागेल किंवा एक सबंध अर्थाने मनाची भावना काय असली पाहिजे? अभंगाचं प्रथम चरण तुझी सेवा